जत येथील डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीच्या कार्यालयात झालेली मोठी घरफोडी उघडकीस आणण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलं आहे। या प्रकरणी वैभव बबन जाधव वय वर्ष 25 राहणार ढोसेवाडी कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे या संशयिताला नागस फाटा येथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून 1,52,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। या गुन्ह्यातील त्याचा वडील आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बबन सर्जेराव जाधव हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांचं पथक जत भागात पेट्रोलिंग करत होतं। 1 जून 2026 रोजी नागस परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार सोमनाथ गुंडे आणि अमर नरळे यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पार्सल कंपनीत चोरी करणारा एक इसम पिवळा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून नागस फाटा येथे येणार आहे। नागस फाट्यावर सापळा लावून अटक मिळालेल्या माहितीनुसार पथकाने नागस फाटा परिसरात पाळत ठेवली। यावेळी संशयास्पदरित्या थांबलेला वैभव जाधव याला पोलिसांनी पळून जाण्याची संधी न देता जागीच ताब्यात घेतला। पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळील सॅकमध्ये 1,52,000 रुपयांची रोकड मिळून आली। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता 5 दिवसांपूर्वी त्याने आणि त्याच्या वडिलांनी जत येथील डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीच्या ऑफिसमधून ही रक्कम चोरल्याची कबुली दिली। दुसरा आरोपी सराईत गुन्हेगार 6 जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल। या घरफोडी प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून जप्त केलेली रोकड आणि आरोपी वैभव जाधव याला पुढील तपासासाठी जत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे। या गुन्ह्यातील फरार आरोपी बबन सर्जेराव जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कुरिअर आणि पार्सल ऑफिस फोडल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत। पुढील तपास जत पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।